अजित पवारांचा अपघात झाला आणि अवघा महाराष्ट्र हळहळला. महाराष्ट्रामध्ये अजित पवार कालपासून मीडियामध्ये दिसत होते. त्यांचे व्हिडिओ आपण पाहत होतो. त्यांचं बोलणं आपण ऐकत होतो आणि अशामध्ये अपघात होतो आणि त्यांचा जागीच मृत्यू होतो. आणि यामध्ये आता लोकांनी संशय व्यक्त करायला सुरुवात केली आहे. तो संशय म्हणजे अजितदादांचा घात झाला की अपघात झाला. आणि याच्याविषयीची नेमकी माहिती काय आहे का? अजित पवारांचा घात झालेला आहे का? नेमकं घडलंय काय? हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये संपूर्ण पाहायचं आहे. नमस्कार, मी रणजित. मंडळी, आपल्याला माहित आहे महाराष्ट्रामध्ये रोखठोक व्यक्तिमत्व असलेला एकमेव नेता, त्या नेत्याचं नाव म्हणजे अजित पवार. ज्या अजित पवारांनी कधीही राजकारण गोरगरिबांच्या मार्फत केलेलं नाही, फक्त एका द्वारे केलेलं आहे, ते म्हणजे एका गोष्टीद्वारे अजित पवार आपलं राजकारण करतात, ते म्हणजे कामाच्या द्वारे. आजपर्यंत त्यांचं राजकारण पाहिलं, जसा जन्म घेतला तशा प्रकारचं तेव्हापासून अजितदादांचं नाव ऐकलं. वेगवेगळ्या कॉन्ट्रोवर्सीमध्ये, वेगवेगळ्या चर्चेमध्ये त्यांची नावं आली. पण त्यामध्ये काही अशा गोष्टी सुद्धा त्या मनाला लावून गेल्या. त्यामध्ये त्यांचं बोलणं असेल, त्यांचं मीडियाशी होत असलेलं रोजचं संभाषण असेल, या संभाषणामधून कित्येकदा कितीतरी जोक पुढे आले आणि अजित पवार यांचा स्वभाव महाराष्ट्राला कळाला की अजित पवार रोखटोक आहेत. मग अजित पवार रोखटोक आहे, सगळ्या गोष्टी आहेत, चांगल्या आहेत, अजित पवार चांगले आहेत. पण अजितदादा बारामतीला निघाले होते. कशाला निघाले होते बारामतीला? तर पंचायत समितीच्या निवडणूक आहेत आणि आज दिवसभर आपल्याला पंचायत समितीच्या निवडणुकीचा प्रचार करायचा आहे. आपली बारामती म्हणजे बारामतीसाठी डेव्हलपमेंट असो, बारामतीसाठी कुठल्याही गोष्टी असो, बारामतीसाठी कुठल्याही खेळाचे असो, क्रिकेटची असो, कुठलाही समजा जर विषय निघाला तर तिथे एकच नाव येतं, ते म्हणजे अजित पवार आणि शरद पवार. शरद पवारांनी जो विकास केला त्याला पुढं वारसा म्हणून अजित पवारांनी दुजोरा दिला आणि शरद पवारांपेक्षाही कुठंतरी आपल्याला मोठं काम करून दाखवायचंय आणि बारामती अजून आपल्याला टॉपला न्यायची, अशा प्रकारचं अजित पवारांचं ध्येय होतं. हे त्यांनी बऱ्याचदा बोलून दाखवलेलं आहे. मग बारामती पवारांचा बालेकिल्ला होता, त्या ठिकाणी ते गेले. त्या ठिकाणी विमानात बसायला गेले, विमानात बसले. आता विमानात बसल्यानंतर विमान उडालं, त्यावेळेस पायलटला कळालं नाही की नेमकी काय चुकी आहे का, त्याच्यामध्ये काय तांत्रिक बिघाड आहे का, काही कळालं नाही. पायलट उडाला, हवेत गेले आणि ज्या वेळेस बारामती जवळ आली, अगदी 5 मिनिटाचं अंतर राहिलं होतं, त्या 5 मिनिटाच्या अंतराच्या आधी पायलटनं मेडे कॉल दिला. आता मेडे कॉल म्हणजे काय? तर त्या पायलटला काहीतरी बिघाड आहे, आपल्या विमानामध्ये बिघाड लक्षात ज्यावेळेस त्या पायलटला आला त्यावेळेस त्यानं मेडे कॉल दिला. मेडे म्हणजे आपल्या विमानामध्ये काहीतरी बिघाड झालेला आहे आणि तो बिघाड थांबवण्यासाठी मला लवकरात लवकर तिथं उतरायचंय. मग पायलटने मेडे कॉल दिला, त्या ठिकाणी त्यांना प्रतिसाद मिळाला, तुम्ही लँडिंग करू शकता. त्या ठिकाणी त्या पायलटनं काय केलं, लँडिंग करण्यासाठी विमान खाली घेतलं. विमान जमिनीच्या दिशेने, रनवेच्या दिशेने घ्यायला सुरुवात केली. सुरुवात केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की विमान गोल गोल फिरतंय. दोघा जणांनी उड्या टाकल्या. ज्या ठिकाणी विमान उतरायचं होतं ना, त्या ठिकाणी दोघा जणांनी उड्या टाकल्या. मात्र ते दोघ जण कोण होते त्याची माहिती समोर आली नाही, कारण त्याच्या 5 पैकी 2 जण आहेत हे तर माहिती आहे, पण नेमके ते 2 जण अजित पवार होते का त्याच्यामध्ये, हे लक्षात अजूनही आलेलं नाही. मग 2 जणांनी उड्या टाकल्या, बाकीच्या 3 जण मध्येच आहेत. त्यावेळेस ज्यांनी उड्या टाकल्या त्यावेळेस जोरात स्फोट झाला आणि ते विमान जळालं आणि त्याच्यातली माणसं सुद्धा जळाली, असं म्हणायला हरकत नाही. जे अजित पवार त्याच्यामध्ये होते त्या अजित पवारांना सुद्धा इजा झाली. ते अजित पवार सुद्धा त्याच्यामध्ये होरपळले गेले आणि अजित पवार रोखठोक नेता काळाच्या पडद्याआड हरपला. काळाच्या पडद्याआड हरपला हा नेता, जो नेता कणखरपणे सांगत होता की आज आपल्याला हे करायचंय, आज आपल्याला ते करायचंय. मात्र पायलटच्या लक्षात आलं की आपल्या विमानामध्ये काहीतरी तांत्रिक बिघाड आहे. त्यावेळेस त्याने मेडे कॉल दिला, या सगळ्या गोष्टी केल्या. पण याच्यामध्ये आता बऱ्याच लोकांकडून प्रश्न निर्माण केला जातोय, वेगवेगळ्या लोकांकडून सांगण्यात येत आहे की याच्यामध्ये काही घातपाताचा विषय आहे का, कंपनीची काही चुकी आहे का, कंपनीने त्याची वेळेवर सर्व्हिसिंग केलेली नसावी का, अशा प्रकारचे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मात्र आता याचा शोध घ्यायला सुरू आहे. शोध मोहीम
या घटनेवर सुरू झालेली आहे की अजित पवारांचा मृत्यू म्हणजे उपमुख्यमंत्री असलेल्या यांचा मृत्यू जर अशा प्रकारचा होत असेल तर नेमकं आपल्या भारतामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये सध्या काय चालू आहे हाच प्रश्न आहे. कारण अजित पवारांनी 7-8 दिवसापूर्वी बऱ्याच एका विषयावर चर्चा केली होती. तो विषय म्हणजे विमानावर. कोणता विमान? तर कोणतं विमान चांगलं राहील, कोणतं विमान आपल्याला बसायला योग्य राहील, कोणती दिशा आपल्याला बसायला योग्य राहील, कुठल्या दिशेने आपण बसू शकतो, सीट बेल्ट कसा बांधू शकतो, याच्यावर चर्चा केली होती. कोणतं विमान चांगले आपल्याला वापरायला, प्रवासाला सुरक्षा अजून कशी वाढवता येईल विमानाची, अशा प्रकारची चर्चा 7-8-10 दिवसापूर्वीची ही अजित पवारांची. शेवटचे शब्द चिरणारे आहेत, काळी चिरणारे आहेत. त्यामध्ये अजित पवार एका मुलाखती किंवा एखाद्या ठिकाणी जाताना म्हणतायत की वैमानिकाने बोलावले तर मला जावेच लागते. म्हणजे वैमानिक म्हणजे पायलट. आता पायलटनं बोलावलं म्हटल्यानंतर मला इकडे जायचंय, तिकडे जायचंय, हे करायचंय, ते करायचंय, कित्येक स्वप्न रंगवली होती. ते स्वप्न धुळीस मिळालेली आहेत. ते स्वप्न जे अजित पवारांनी रंगवली होती की आपल्याला हे करायचंय, महाराष्ट्रासाठी मुख्यमंत्री व्हायचे एकदा, आणि मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न कुठंतरी भांगलेलं आहे. मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न कुठंतरी काळाच्या पडद्याआड गेलेलं आहे. भावी मुख्यमंत्री म्हणून कित्येकदा अजित पवारांचे बॅनर लागलेले आहेत आणि ते बॅनर आज पुसायची वेळ आलेली. ते बॅनर आता कधी छापणार नाहीत की अजित पवार भावी मुख्यमंत्री. महाराष्ट्र हळहळलाय. महाराष्ट्र हळहळलेल्या गोष्टीमध्ये कुठेतरी म्हणतोय की घात झालाय की काय अजित पवारांचा, कुणी त्यांचा डाव साधलाय की काय, अशा प्रकारच्या गोष्टी आज लोक बोलतायत. पण याच्यामध्ये अजून कुठलीही माहिती आलेली नाही. जशी माहिती येईल तसं आपण याच्यामधून व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करूयात. आणि अजित पवारांविषयी ज्या काही घटना समोर आल्या त्या खरंच दुर्दैवी आहेत. महाराष्ट्राला मन हिलावून टाकणाऱ्या घटना आहेत आणि कुठेतरी महाराष्ट्रातील दुर्दैवी घटना ही समोर आलेली आहे. 28 जानेवारी 2026 काळा दिवस महाराष्ट्रात या राजकारणातला नव्हे तर महाराष्ट्रासाठीच हा काळा दिवस आहे. सरकारी सुद्धा आजच्या दिवसाची सुट्टी आहे आणि 3 दिवसांचा दुखवटा हा मानला जाणार आहे. कारण महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि त्यांना त्याच थोराने किंवा त्याच सगळ्या संस्थेने आता त्यांच्यावर अंत्यविधी बारामतीमध्ये त्यांच्या मूळ गावी पार पडणार आहे. आणि वेगवेगळे नेते लोक, वेगवेगळे मोठमोठी मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील आणि भारताचे मोठमोठे नेते हे त्यांच्या अंत्यविधीला उपस्थित राहणार आहेत, अशा प्रकारची सुद्धा माहिती आहे. मग आता येत्या काळामध्ये बघणं महत्वाचं आहे की अजित पवारांच्या या सगळ्या प्रकरणाविषयी विमानामध्ये घोळ होता, विमानामध्ये तांत्रिक अडचण होती, तर नेमकी ती काय होती किंवा कशा प्रकारे त्यांचा अपघात झालेला आहे, का घातपात होता, का नेमकं काय होतं, हे समोर आपल्याला येणारच आहे. तुम्हाला काय वाटतं या सगळ्या गोष्टीवर? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा आणि पुन्हा एकदा भावपूर्ण श्रद्धांजली दादा.